तर नमस्कार मित्रांनो, आज आपण गावाकडे आलेलो आहे कारण की आमचं जे गाव आहे चिखली हे श्रीगोंदा तालुक्यातलं. तर त्याची आज साकळाई देवीची जत्रा आहे. तर त्याच्यासाठी गावाकडे आलेलो आहे आणि जत्रा म्हणलं की एक मनात एक वेगळाच आनंद असतो कारण की कसं आहे, सगळे पाहुणे रावळे एकत्र येतात आणि पाहुणे एकत्र आल्यानंतर तो एक आनंद असतो. तर तो खूपच नेक्स्ट लेवलचा असतो. तर त्यामुळे आपण आज जत्रेसाठी आलेलो आहे गावाकडं आणि आता थोड्या वेळाने जाणार आहे मंदिरामध्ये देवीच्या पाया पडायला. तर त्या जत्रेमध्ये काय काय गोष्टी येतात, काय काय खाण्याच्या गोष्टी आहेत, तर लहान मुलांसाठी खेळणी, भांडे, तर या बऱ्याचशा गोष्टी येतात. आपण त्या पण बघणार आहोत. आणि आत्ता मला थोडंसं यायला लेट झालं ऑफिसच्या कारणामुळं. पण मम्मी आणि काका, काकू आणि छोटा भाऊ जे आहेत तर ते सकाळीच आलेले आहेत. तर आता त्यांची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक तर तसं होतच आलेला आहे. यावर्षी कारण असं आहे की आम्हाला आहे ना जत्रा साजरी करायची नाही आहे कारण की आमची जी एक आजी आहे छोटी, तर त्यांचं यावर्षी थोडंसं दुःखद निधन झालेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याच्यामुळं आम्ही जत्रा जी आहे ते एक थोडंसंच गोडधोड करून, काही नाही तर थोडंसं आपलं गोडधोड करून साजरी करतो आहे. तर यावर्षी जत्रेला पाहुणे पण येणार नाही आहेत कोणी कारण की निधन वार्तामुळे. तर बघूयात मम्मीची, आजीची आणि काकूची काय तयारी झालेली आहे. तर काकूला मी मावशीच बोलतो का, आता त्यांची बघूयात काय काय तयारी झालेली आहे आणि मग आपण जेवायला बसून घेऊया. लाटून देते आजीला आणि आमची आजी जरा लाजते मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं जेवणाची तयारी तर झालेली आहे. गोडधोड थोडंसं आणलेलं आहे. लाडू आहे, जिलेबी आहे, श्रीखंड आहे. तुमची मावशी लाजते जरा कॅमेऱ्याला फेस करायला, खाली बघून हसते. लाडू, जिलेबी, आणखीन काय काय आणलं नाना जत्रेत? आणखीन काय शेवरोडे दिसते. आता पाणी संपलेलं आहे प्यायचं, तर ते आणायचं चाललो आम्ही. कोणतं? पाण्याला जाते. आणि पुढं काय आहे? पाण्याला जाते काहीतरी आहे हो. पाण्याला जाते. हे बघा, याने छोटी कळशी घेतली, मला मोठा हांडा दिला. नको बाळा, पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी भरत मी शूटिंग काढली नाही, ते गाणं लावलं. आणि काय केलं माहिती का, स्टेटसला इंस्टाग्रामला नानांनी हा कधी मी नाही तर काहीतरी करत होतो बारावर बघितलं होतं वाऱ्याचं मी. आणि काय माहिती मुद्दावर टाकलं का चुकून गेलं. हा आता पाणी आणायला आलेलो आहे, पण एक जाताना वाटेत एक गोष्ट दिसली. हा जो पक्षी असतो ना, त्याचं घरटं इथं कोणीतरी तोडून टाकलेलं आहे. तर सांगू इच्छितो की यांना विणायला जर तुम्ही बघितलं, गावाकडे जर तुम्ही राहत असाल तर यांना विणायला खूप महिने जातात. 1-2 महिने हा कालावधी लागतो आणि आपल्यासारखे काय त्यांना हातपाय तर नसतात. तर मग ह्या गोष्टी कृपया, जर तुम्हाला कधी फिरायला गेले, ट्रेकिंगला गेले आणि तुम्हाला जर असं घरटं दिसलं तर ते घरटं प्लीज तोडू नका. कारण की त्यांनी ते एकदा घरटं बनवलं की त्याच्यात त्यांचे अंडे पण असू शकतात, पिल्लं पण असू शकतात. कळशी. तर चला, आता पाणी भरून झालेलं आहे. गावाकडं आलो आहे म्हणल्यानंतर काही ना काही काम तर हे रानात करावंच लागतं आणि कामं हे पेंडिंग असतातच थोडेफार. तर आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपली जी हळद लावली होती तर आता ती काढून घेणार आहे आम्ही. हे काय मम्मी आता काढते हळद. हे पाहिजे होतं, कुदळ पाहिजे होतं आहे ना. गोरखनाथाची तर हार आहे पाहिजे. आणू का? पण तुम्हाला जमन का त्याने? मला नाही. हा येते ना, तेवढीच आहे. मग खुडले नाही कुठं आहे ना, एवढंच वाटतं. एकच छोटं आलं. एवढंच असं लाईनीत लावलेलं आहे सगळं असं. इथून मी नाकानेच लावलं होतं. तरी 1-1.5 किलो निघन, 1.5-2 किलो निघन, जास्त निघन. हां, भरपूर हळद होईल है ना. ह्या वर्षी जास्त पोचले नाही हळद. एवढी नाही पोचली. हे इथं येते बरं का, इथं चांगली निघन. जरा जाड आहे ना ह्याचं.
आपले काम आता उरकलेत आणि आपण आता चाललोय देवीच्या दर्शनाला. काय युट्यूबवर पाहू सर पुढच्या वर्षी देवीचं दर्शन यात्रेमध्ये फिरून आणि खायच्या गोष्टी घेऊन झाल्यानंतर पोरांची इच्छा झाली की बाबा दादा पाळण्यात बसायचं. म्हटलं चला बाबा बसवतो. आणि पाळण्यात बसल्यानंतर मलाही मोह आवरला नाही आणि त्यांच्यासोबत मी पण पाळण्यामध्ये बसून घेतलं. तर आता आजी आणि मम्मीने सगळी हळद काढून घेतलेली आहे. आता किती निघाली ते बघून घेऊ आपण. तर हे बघा, जवळजवळ जे काही हिरवे पानं बाकी होते ते हळद तशीच ठेवलेली, कारण की आणखीन ही परिपूर्णपणे तयार नाही झालेली, त्यामुळे फक्त वाळलेलंच काढून घेतलेलं आहे आपण. तर जवळजवळ आता ही हळद आहे 6, 7, 8 किलोपर्यंत असू शकते आणि वाळून त्याची 1-1.5 किलोपर्यंत हळद होईलच. तर अशा प्रकारे आजचे सगळे कामं पार पडलेले आहेत. मम्मीने आणि आजीने हळदही काढून घेतली आणि देवाच्या दर्शनालाही जाऊन आलो साखळी देवीच्या. आज 3 फेब्रुवारी 2026 आजची यात्रोत्सव जो होता तोही पार पडला आणि आता वेळ झाली नगरला निघायची. तर मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.